आज ही लाल भोपळ्याची खीर करूयात हं. या गौरी गणपतीच्या दिवसात आपण रोज काही ना काही गोडाचा नैवेद्य तर करतच असतो. नेहमीच्या शेवयांच्या खिरीला एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय म्हणून ही लाल भोपळ्याची खीर आपण नक्कीच करू शकतो. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. खीर बनवण्यासाठी हा असा छान केशरी भोपळा आणला आहे मी. या भोपळ्याचा मधला गाभा आणि साल काढून घेतले आणि हा आता खिसून घ्यायचा आहे. बघा, 1/2 किलो भोपळा मी पूर्ण खिसून घेतला आहे. आता खीर बनवूया. खिरीसाठी मी इथे सगळ्यात पहिले दूध गरम करून घेतले. ही लाल भोपळ्याची खीर बनवण्यासाठी कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घातले. ही कढई स्टीलची असल्यामुळे हे असं तूप सगळीकडे लावून घ्यायचं आहे. या तुपावर हा 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे आणि छान फुलवून घ्यायचा आहे. रवा घालण्यामागचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता हा भोपळ्याचा कीस घालायचा आहे. भोपळ्याचा छान मंद सुवास येईपर्यंत हा कीस परतून घ्यायचा. यामध्ये साखर घालायची. लाल भोपळ्याला स्वतःचा असा गोडवा असतो, त्यामुळे मी इथे फक्त अर्धी वाटी साखर घातली आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, साखरेला हलकंसं पाणी सुटलं आहे. आता हे मिश्रण अगदी 1 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे. पुन्हा सगळं छान हलवून घ्यायचं आहे. बघा, लाल भोपळा अगदी एका वाफेत छान शिजला आहे. आता यामध्ये दूध घालायचं आहे. दूध शक्यतो साईसकट घालायचं, म्हणजे खिरीला चव अगदी सुरेख येते. 1/2 किलो भोपळ्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आपण घातलेलं दूध शिजवलेल्या भोपळ्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, खिरीला रंग काय सुरेख आला आहे ना. यामध्ये छान ताजा खवलेला ओला नारळ घालायचा आहे. ओला नारळ मात्र नक्की घाला हं. सतत हलवत राहायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे काजू बदामाचे काप घालायचे आहेत. पिस्त्याचेही काप घालते. सुक्या मेव्याचे काप घालणं अगदीच ऐच्छिक आहे. नाही घातले तरी खिरीची चव मात्र उत्तमच येणार आहे. आपण जो तुपावर 1 चमचा रवा घातला ना, तो असा दुधामध्ये छान फुलून येतो आणि खिरीला एक छान दाटसरपणा येतो. आणि त्यामुळे काय होतं ना, भोपळ्याचा कीस वेगळा, दूध वेगळं असं न होता खीर छान मिळून येते आणि छान एकसंध होते. त्यामुळे हा असा थोडासा रवा नक्की घाला हं. पण जर उपवासाला ही खीर करणार असाल तर मात्र रवा घालू नका. बाकी सगळं सारखंच. 2 चमचे ही मिल्क पावडर घालते. सगळं छान हलवून घ्यायचं आहे. छान 2 ते 3 मिनिटं खीर छान उकळवून घ्यायची. अगदी शेवटी ही वेलची जायफळाची पूड घालते. पुन्हा सगळं छान हलवून घेतलं की आपली लाल भोपळ्याची खीर तयार. तुम्हाला बघूनच समजत असेल की खीर किती दाटसर आणि एकसंध झाली आहे ते. बघा, ही अशी पळीवाट खीर ठेवली मी. मस्त अशी झटपट आणि पौष्टिक लाल भोपळ्याची खीर नैवेद्यासाठी तयार आहे. ही लाल भोपळ्याची खीर पुरीसोबत तर अप्रतिम लागतेच, पण लाल भोपळ्याच्या घारग्यांसोबतही अगदी अप्रतिम लागते. या गणेशोत्सवात तुम्हीही ही खीर नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.